Welcome student. Today's our course is entrepreneurship development. I'm Mr. D.R. Mane from VIT Mechanical Department. Our course entrepreneurship development course code is 22032, and we have to start our second topic, that is entrepreneur opportunities and selection processes. Okay, सो याच्यामध्ये आपण opportunity काय असतात, entrepreneurला काय काय म्हणजे एखाद्या इंडस्ट्रियलिस्ट किंवा एखादा उद्योजक जो आहे तर त्याला कोणत्या प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटी असतात आणि सिलेक्शन प्रोसेस त्याची कशी असणार हे या चॅप्टर मध्ये आपल्याला थोडक्यात बघायचं आहे. ओके, सो याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट थिंग इज दॅट प्रॉडक्ट सर्व्हिस सिलेक्शन. आता एखादा प्रॉडक्ट आहे, ओके, सो तो प्रॉडक्ट जर आपल्याला काय करायचं आहे, सिलेक्शन करायचं आहे, त्याचं आपल्याला काय करायचं आहे, एखादा सर्व्हिस आहे किंवा एखादा प्रॉडक्ट आहे, आपण प्रॉडक्ट एखादा मॅन्युफॅक्चरिंग करू शकतो किंवा सर्व्हिस आपण एखाद्या याची देऊ शकतो, एखादी सेवा देऊ शकतो आपण कस्टमरला. तर त्या संदर्भात त्याचं सिलेक्शन क्रायटेरिया काय आहे ते आपण बघायचं आहे, म्हणजे की फॅक्टर्स असोसिएटेड विथ प्रॉडक्ट सिलेक्शन. ओके, प्रॉडक्ट की फॅक्टर त्याचे काय आहेत प्रॉडक्ट सिलेक्शन मध्ये, तर ते आपण मोस्टली आता याच्यामध्ये आपण बघायचं आहे. So let's start our today's lecture. So product selection criteria to be considered. First, financing. पहिला point जो आहे तो financing आहे. The size of the amount needed is one of the biggest factor that influence product selection for proper development, production, promotion, sales as well as distribution. Okay. एखादा प्रॉडक्ट आहे, तो प्रॉडक्ट काय करावा लागतो की प्रॉडक्टचं सिलेक्शन केल्यानंतर त्याचं प्रॉपर त्याचं डेव्हलपमेंट आपण करणार. समजा त्याचं डिझाईन असेल, ओके, किंवा प्रोटोटाइप मी प्रॉडक्ट पहिला तयार करणार असतो ना आपण, तर त्यासाठी तो त्याला आपण डेव्हलपमेंट म्हणतो. त्यानंतर प्रोडक्शन, त्याचं प्रोडक्शन तयार करणे, नंतर प्रमोशन, त्याची ॲडव्हर्टायझिंग, त्यानंतर सेल्स, मार्केटमध्ये ते सेल्स करणे, ॲज वेल ॲज डिस्ट्रीब्युशन, ॲज वेल ॲज तो डिस्ट्रीब्यूट करणे. सो ह्या सगळ्या प्रॉपर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या फॅक्टरचा त्या प्रॉडक्टवर काय होतो, परिणाम होतो. म्हणजे त्याच्या अमाऊंटवर, थोडक्यात काय, ते प्रॉडक्ट आपण जे अमाऊंट जी कन्सिडर करणार आहे किंवा बिझनेसमध्ये आपण जे अमाऊंट ठरवणार आहे, ते ही अमाऊंट ह्या सगळ्या गोष्टींसाठी अमाऊंट लागणार आहे, म्हणजे या सगळ्या गोष्टींचा त्याच्यावर फरक पडतो. ओके, सो अन adequate financing and resources is an essential requirement in product selection process. त्यामुळं तो प्रॉडक्ट आपण कशा पद्धतीने सिलेक्ट करायचा आहे, तो प्रॉडक्ट कुठल्या पद्धतीचा आहे की जेणेकरून त्याला कशा पद्धतीने आपण त्याचं डेव्हलपमेंट करणार आहे, तो प्रोडक्शन कशा पद्धतीने होणार आहे, त्याचं प्रमोशन आपण कसं करणार आहे, कुठल्या लेवलला करणार आहे. ओके, त्यानंतर सेल्स, तो कशा पद्धतीने सेल्स करणार आहे. म्हणजे हे सगळे जे पॉइंट आहेत ते सगळे फायनान्सच्या रिलेटेड आहेत. पैशाशिवाय याच्यामध्ये काही करता येणार नाही आपल्याला. तो फायनान्शियल त्याच्यामध्ये फॅक्टर, या सगळ्या फॅक्टरचा फायनान्सवर परिणाम होतो. ओके, सो पहिला महत्वाचा हे फायनान्सिंग, म्हणजे हे की पॉइंट पहिला आपण ठरवले पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टी, आणि मग त्याला किती आपल्याला फायनान्स लागणार आहे त्या गोष्टी आपल्याला कळतील. सो नेक्स्ट वन इज द disparity in the supply chain. Disparity in the supply chain, it is the size of the demand is an influence unfilled market that will determine the selection of particular product. Okay, so एखादा मार्केट आहे, ओके, ज्याच्यामध्ये पर्टिक्युलर एखादा प्रॉडक्ट आहे. समजा तो प्रॉडक्ट काय केलेला आहे, तो प्रॉडक्ट आपल्याला काय करायचा आहे, त्या मार्केटमध्ये आपल्याला उतरवायचा आहे, ज्या मार्केटमध्ये, अशा मार्केटमध्ये जे फुलफिल नाही तो प्रॉडक्ट, म्हणजे त्या मार्केटमध्ये तेवढ्या प्रमाणात तो प्रॉडक्ट नाही आहे. ओके, so that will determine the selection of particular product. Business opportunity arise as a result of the magnitude of the demand in a particular niche. It is a therefore the product which has high chance of success is reflected in its market that will be selected.
The existing of noticeable demand for the selection of product is paramount. म्हणजे ते खूप महत्वाचं आहे की ती सप्लाय चेन किंवा आपण जे प्रॉडक्ट त्या मार्केटमध्ये नेणार आहे ते खरोखर त्या मार्केटमध्ये ते प्रॉडक्ट चालणार आहेत का नाहीत, किंवा आधी त्याला कॉम्पिटिशनला त्या प्रॉडक्टला कुठले प्रॉडक्ट आहेत की नाहीत, ओके, सेम लेवलला. सो ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. नेक्स्ट, accessibility and availability of raw material. So since different products require the use of various raw material, the source, quantity as well as quality of the material are some of the major influencing factors that affect the process of product selection. एखादा product ची प्रोसेस आपल्याला सिलेक्ट करायची आहे आणि ती सिलेक्ट करत असताना आपल्याला डोक्यात कोणत्या कोणत्या गोष्टी पाहिजेत. एक तर तो प्रॉडक्ट काय पाहिजे, एक तर महत्वाचं रॉ मटेरियल त्याचं कुठलं आपण वापरणार आहे, सोर्स तो कुठून आहे, ओके, कारण तो कंटिन्युअस रॉ मटेरियल आपल्याला मिळणार आहे का कंटिन्युअस मिळणार नाही, किंवा क्वांटिटी कशा पद्धतीनं आपल्याला प्रॉडक्टची द्यायची आहे. त्याचबरोबर नुसतं क्वांटिटी नाही तर क्वालिटी सुद्धा त्याला मेंटेन झाली पाहिजे. म्हणजे हे सगळे फॅक्टर जे आहेत ते फॅक्टर तुमचे प्रॉडक्टची प्रोसेस जी सिलेक्ट करणार आहे त्या सिलेक्शनवर हे सगळे प्रॉडक्ट प्रोसेस फॅक्टर अवलंबून आहेत. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी विचार करून प्रोसेस त्याची ठरवायची. आर द रॉ मटेरियल इझिली ऑब्टेनेबल विदिन अ फ्यू हवर्स ऑर डेज? हाऊ मच इज द मॅग्निट्यूड ऑफ द मटेरियल्स अँड इज द सोर्स ऑफ रॉ मटेरियल इम्पेसेबल? आता बघा, जर रॉ मटेरियल असेल, एखादा प्रॉडक्ट आपण प्रोडक्शन जर आपण सुरू करणार आहे एखादं प्रोडक्शन, तर त्याचं रॉ मटेरियल हे आपल्याला कसं मिळणार आहे, की लगेच आपल्याला अर्जंट रिक्वायरमेंट एखादी मार्केटमधून आली एखाद्या प्रॉडक्टची, तर काही तासातच आपल्याला त्याचं रॉ मटेरियल मिळू शकते का, किंवा काय आपल्याला ते काही दिवस लागणार त्याला, तर ते त्या गोष्टी सगळ्या आपल्याला समजून घ्यायला पाहिजेत. कॅन यू रेडिली accessible the location where the raw materials are situated? Answer to these and many other questions must be applied amply provided and be satisfactory. मग आपला प्रॉडक्ट असा आपण मॅन्युफॅक्चरिंग जे करणार आहे ते रॉ मटेरियल जिथं मिळतंय तिथंच ऍक्सेसिबल, जिथं रॉ मटेरियल होईल तिथंच आपण जर त्याचं मॅन्युफॅक्चरिंग केलं तर ते खूप आपल्याला उपयोगी पडेल. कारण अचानक समजा डिमांड आपली आली वाढली तर सप्लाय आपल्याला तो मॅक्झिमम त्याचा करता यायला पाहिजे, लगेच सप्लाय करता यायला पाहिजे, विथ क्वालिटी करता यायला पाहिजे. या सगळ्या गोष्टींच्या दृष्टीनं आपण त्या गोष्टी ऍक्सेसिबल आणि अवेलेबिलिटी रॉ मटेरियल कसं आहे बघून आपण तो डिसिजन घ्यायचा आहे. ओके, नेक्स्ट वन इज अ nature of the product. So nature of the product is also one of the important factor to be taken into consideration. The physical characteristics of a commercialized product will be determine its mean of distribution. The type of distribution channel or perishable will not be the same of products. Perishable products have to be utilized a shorter channel to reach customer in the shortest time possible to maintain its quality. सो सगळ्यात महत्वाचं काय की नेचर प्रॉडक्टचं कसं आहे हे आपल्याला बघितलं पाहिजे, की आपला प्रॉडक्ट जो आहे तो जास्त दिवस टिकणार आहे किंवा त्याला व्हॅलिडिटी कमी आहे किंवा व्हॅलिडिटी जास्त आहे, तो कोणत्या पद्धतीचा आहे, की त्याची कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉडक्टची काय काय आहेत, तो कोणत्या एन्व्हायरमेंटला टिकतो जास्त, तो कोणत्या एन्व्हायरमेंटला टिकत नाही. म्हणजे तो प्रॉपर त्याच्याप्रमाणे आपल्याला चॅनल तयार करायला पाहिजे, म्हणजे ते आपल्याला कस्टमरला मिळेपर्यंत त्या तो जो त्याचा टाइम आहे म्हणजे त्याची जी व्हॅलिडिटी आहे ती मॅक्झिमम राहिली पाहिजे आणि तो फ्रेश प्रॉडक्ट आपला त्या कस्टमरकडे गेला पाहिजे, किंवा ड्युरेबिलिटी ही खूप महत्वाची आहे प्रॉडक्टची. तुम्ही त्या पद्धतीने कुठला आपला नेचर ते प्रॉडक्ट का आहे आणि त्याचं नेचर कसं आहे हे ठरवून आपण त्या गोष्टीने ठरवायचे आहे. सो मार्केटेबिलिटी अँड प्रॉफिटेबिलिटी, द प्रॉडक्ट दॅट हॅज द हायेस्ट पोटेन्शियल फॉर प्रॉफिट इज मोस्ट ऑफन द प्रॉडक्ट दॅट इज सिलेक्टेड. ओके, कारण सगळ्यात महत्वाचं काय आहे, आपण प्रॉडक्ट जर खपला प्रॉडक्ट मध्ये तर आपल्याला प्रॉफिट होणार आहे. त्यामुळे प्रॉडक्ट सिलेक्ट करताना तो मॅक्झिमम कशा हाय पोटेन्शियल त्याचं प्रॉफिट किती आहे ते बघूनच आपण ते सिलेक्ट केलं पाहिजे. ऑन द अदर हँड, इफ प्रॉडक्ट कॅन बी सोल्ड ॲज अन अकम्पनिमेंट टू अन एक्झिस्टिंग प्रॉडक्ट and is marketable, then it is wise option to consider.
आणि जर समजा तो प्रॉडक्ट जो आहे तो एक्झिस्टिंग प्रॉडक्ट पेक्षा काय आहे, चांगला आहे, मार्केटेबल आहे. ओके, मग त्यावेळी अजून एक आपल्याला म्हणजे तसा एक ऑप्शन तयार होतो की बाबा एक्झिस्टिंग प्रॉडक्ट जो आहे तो खूप कमी आहे मार्केटमध्ये, तर त्यावेळी तो आपला प्रॉडक्ट आपण तिथं जास्त प्रमाणात आपण सेल करू शकतो. ओके, सो त्या दृष्टीनं मार्केट त्या प्रॉडक्टचा सगळ्यात महत्वाचा आहे. जर तुमचं मार्केट रिच असेल किंवा मार्केट समजा त्या प्रॉडक्टसाठी उपयोगी आहे, त्या मार्केटमध्ये काय आहे की तो प्रॉडक्ट जास्त नाही आहे आणि तो तुम्ही असा प्रॉडक्ट तुम्ही जर खरोखर त्या मार्केटमध्ये उतरवला तर नक्कीच ते तुमचं प्रॉफिटेबल बिझनेस होईल. ओके, सो नेक्स्ट वन इज अ मार्केटेबिलिटी अँड प्रॉफिटेबिलिटी. हा सॉरी, हे झाला आपला पॉईंट. आता नेक्स्ट वन इज अ टेक्निकल इश्यू. सो आता बघूया टेक्निकल इश्यू म्हणजे प्रॉडक्ट सिलेक्शन करत असताना टेक्निकल इश्यू आणि कोणत्या कोणत्या येऊ शकतात. सो अनदर फॅक्टर दॅट अफेक्ट द प्रॉडक्ट सिलेक्शन इज द टेक्निकल प्रोसेस ऑफ प्रोडक्शन. It is important to take organization of technical effect of creating the product and it is implication on the production line already the existing as well as the accessible technology required. एखादा प्रॉडक्ट आपल्याला आता काय करायचं आहे, एखादा प्रॉडक्ट आपण निवडला, तो प्रॉडक्ट निवडल्यानंतर आपण जे प्रोडक्शनची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये कोणत्या कोणत्या आपण मशीन्स वापरणार आहे किंवा प्रोडक्शन लाईन आपण कशा पद्धतीनं आपण त्यामध्ये इम्प्लांट करणार आहे किंवा इन्स्टॉल करणार आहे किंवा नवीन कोणतं तरी अत्याधुनिक मशीन्स वगैरे टेक्नॉलॉजी आली असेल तर ती अडॉप्ट आपण करणार आहे का. ओके, the manual workers that will be on hand to see the smooth production of the product are key factor associated with product selection. So it is the selection of particular product that determines whether the available types of machinery will suffice or there will be a need of produce new or refurbishable machine टू हँडल द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. म्हणजे आपल्याला एक्झिस्टिंग आपल्याला मॅन्युअल किती वर्क करायचं आहे, तर मशीन जर करायचं असेल तर त्यामध्ये कोणत्या कोणत्या मशीन्स लागणार आहेत, मग एक्झिस्टिंग आत्ता ज्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्याच्यामधल्या आपल्याला चालतात का, आपल्याला नवीन काहीतरी त्याच्यामध्ये इनोव्हेटिव्ह आयडिया करून किंवा एखाद्या मशीन्स किंवा एखादं टेक्नॉलॉजी त्याच्यात वापरून आपण तो प्रॉडक्ट डेव्हलप करायचा आहे किंवा प्रोडक्शन करायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्या टेक्निकली इश्यू मध्ये येतात. सो हाऊ सॅटिस्फॅक्टरी अँड ऍक्सेप्टेबल द प्रॉडक्ट विल बी for the consumer and its technical acceptability will go a long way in meeting the requirements in the product selection process. So आपल्याला प्रॉडक्ट सिलेक्ट करत असताना आपल्याला जो प्रॉडक्ट तो कस्टमर पर्यंत चांगल्या क्वालिटीचा प्रॉडक्ट गेला पाहिजे ह्या दृष्टीने सुद्धा आपण याचा विचार केला पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या टेक्निकल जे इश्यू आहेत, टेक्निकल बाबी आहेत, त्या सगळ्या आपण चेक केल्या पाहिजेत. सो नेक्स्ट वन इज क्वालिफाईड एम्प्लॉईज. हाऊ मेनी ऑफ युअर एम्प्लॉई ऑफ वर्कर्स आर प्रोफेशनली qualified to handle the production process as well as promotion of the product when the when it is ready to hit the market. So प्रॉडक्ट आपला जो आहे तर किती आपल्या प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करत असताना किंवा आपल्या इंडस्ट्रीमध्ये किंवा आपल्या बिझनेसमध्ये किती एम्प्लॉईज किंवा किती वर्कर्स प्रोफेशनली क्वालिफाईड आहेत, जो प्रॉडक्ट आपला व्यवस्थित तिचं हँडल करू शकतील किंवा जी प्रोसेस आहे प्रॉडक्टची मॅन्युफॅक्चरिंगची प्रोसेस असेल किंवा प्रमोशनची प्रोसेस असेल तर तो मार्केटमध्ये कशा पद्धतीनं ते त्या लेवलला ते चालवू शकतील. ओके, सो द अवेलेबिलिटी ऑफ स्किल्ड ह्युमन रिसोर्स विल गो अ लॉंग वे टू डिटरमाइन द प्रॉफिटेबिलिटी ऑफ द प्रॉडक्ट ॲज द कॉस्ट ऑफ क्रिएटिंग द प्रॉडक्ट विल बी केप्ट टू मिनिमम. सो महत्वाचं काय की स्किल्ड वर्कर हे असणं खूप गरजेचं आहे. तर एखाद्या प्रॉडक्टमध्ये जर तुम्हाला अनस्किल्ड किंवा नवीन जर एखादे एम्प्लॉय घेतले, न्यू एम्प्लॉय, तर तिथं तुम्हाला थोडंसं प्रॉडक्टची क्वालिटीच्या बाबतीत तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागू शकतं. सो जर तुमच्याकडं स्किल्ड जर वर्कर अवेलेबल असतील तर तो
मिनिमम टाइम मध्ये मॅक्झिमम क्वालिटी प्रॉडक्ट तुमचं मॅन्युफॅक्चरिंग होऊ शकतं आणि त्यामुळे नक्कीच प्रॉफिट जे आहे ते प्रॉडक्टचं किंवा कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये होऊ शकतं. ओके, so there will be a drastic reduction in some wastage since professionally are the ones handling the production process. आणि नक्कीच प्रोडक्शन प्रोसेसच्या प्रोसेसमध्ये जे वेस्टेज जातं ते वेस्टेज सुद्धा खूप कमी प्रमाणात जातं आणि आपला जो लॉस होतो किंवा आपली जी कॉस्ट जी जाणार आहे ज्याच्यामध्ये प्रॉडक्टमध्ये तर ती अननेसेसरी कॉस्ट जी आहे ती आपण याच्यामध्ये ते स्किल्ड वर्कर वापरल्यामुळे आपण ती भरून काढू शकतो. ओके, सो नेक्स्ट वन इज अ पॉलिसीज ऑफ द गव्हर्नमेंट. So policies of the government, there is so much one can do regarding this factor as it is one factor that is totally uncontrollable. Okay, the focal point of the public policy can uh, inadvertently influence and affect the selection of the product you want to produce. So गव्हर्नमेंटच्या पॉलिसी काय आहेत? एखाद्या समजा एखादा प्रॉडक्ट आहे आणि त्याच्या फॅक्टर्स काही आपण काय की गव्हर्नमेंटचे जे पॉलिसीज आहेत त्या आपल्या अनकंट्रोलेबल आहेत, त्या कंट्रोलमध्ये नाही आहेत आपल्या. ओके, सो गव्हर्नमेंट त्या काय प्रॉडक्टवर काय डिसिजन घेते, त्यांच्या पॉलिसीज कशा आहेत त्याच्यावर बऱ्याच इफेक्ट आपला होणार आहे. ओके, so company objective, one more factor that affect the product selection process, it is the realization of the organization short as well as long range goals and objective. So दुसरा फॅक्टर महत्वाचा आहे प्रॉडक्ट सिलेक्शनचा म्हणजे कंपनीचे ऑब्जेक्टिव्ह काय आहे त्याच्यावर. ओके, तर कंपनी शॉर्ट गोल किंवा लॉंग टर्म गोल्स असे दोन गोल्स असू शकतात. शॉर्ट गोल मध्ये कशा पद्धतीनं प्रॉडक्ट आपल्याला काय करायचं आहे, मार्केटमध्ये तो न्यायचा आहे किंवा कस्टमरला कसा पोहोचवायचा आहे किंवा क्वालिटी कशी द्यायची आहे आणि लॉंग टर्म मध्ये तो कायमस्वरूपी कसा टिकला पाहिजे मार्केटमध्ये. या दोन गोष्टींचे ऑब्जेक्टिव्ह हे महत्वाचे आहेत. So is the creation of the product going to contribute to the accomplishment of the company's objectives? If not, then the product may have to be revised. आणि जर असे गोल्स जे आहेत त्या गोल्स मध्ये समजा ते उतरला नाही किंवा आपण जे ऑब्जेक्टिव्ह जे आहेत कंपनीच्या त्या कंपनीच्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये जर प्रॉडक्ट तो उतरला नाही तर मात्र तुम्हाला रिवाइज त्याचे प्रॉडक्ट तो काय करायला पाहिजे, रिवाइज प्रॉडक्ट करायला पाहिजे किंवा प्रॉडक्टचं जे नेचर आहे किंवा स्ट्रक्चर आहे ते आपल्याला बदलायला पाहिजे किंवा एखादा प्रॉडक्ट जर चेंज करावा लागला तर नक्कीच तो तिथे करणं गरजेचं आहे. ओके, सो प्रॉडक्ट एखादा सिलेक्ट करत असताना ह्या सगळ्या गोष्टींचा बारीक विचार करणं गरजेचं आहे आणि हे कन्सिडर करणं गोष्टी महत्वाच्या आहेत. ओके, सो नेक्स्ट वन इज द 4 stages of the product life cycle. Okay, the 4 stage of the product life cycle. Introduction. फर्स्ट आता आपण बघूया की प्रॉडक्ट लाईफ सायकल जे आहे, प्रॉडक्टचं लाईफ जे आहे ते कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये सायकल्स आहेत तर ते आपण वन बाय वन बघू. सो फर्स्ट इंट्रोडक्शन. प्रॉफिट आर लो in this stage because things such as research and development, production and marketing cost are high. Price are set high on the product or service to recoup some of the development and introduction cost, but may also be low as well as to more quickly built market share. एखादा प्रॉडक्ट आहे तो प्रॉडक्ट प्रॉफिटच्या दृष्टीने आपण विचार करून समजा आपण काय केलं त्याचे रिसर्च डेव्हलपमेंट अँड प्रोडक्शन मार्केटिंग कॉस्ट ही समजा हाय ठेवली तर नक्कीच काय होणार आहे ते प्रॉडक्टची कॉस्ट जास्त होणार. ओके, आणि तर त्यावेळी प्रॉफिट जे आपलं ते लो प्रमाणात होणार कारण आपण काय केलं ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट जे आहे रिसर्च डेव्हलपमेंट किंवा प्रोडक्शन याच्यावर जास्त इन्व्हेस्टमेंट केली आणि जर त्याच्याप्रमाणे आपण कॉस्ट जर वाढवली तर आपल्याला मार्केटमध्ये तो प्रॉडक्ट काय होणार नाही, सेल होणार नाही त्याचा. तर आपल्याला त्याच्यात काय करायला पाहिजे, कॉस्ट त्याची कमी ठेवायला पाहिजे आणि नक्कीच त्यामुळे प्रॉफिट सुद्धा आपलं कमी होणार आहे. सो
So, for example, microwave oven that can now be purchased for $15, where priced between 2000 and $3000 when they are first introduced. आता एखादा समजा मायक्रोवेव्ह ओव्हन आहे, ओके, मार्केटमध्ये आणला, ओके, आणि तो काय केलाय, $50 मध्ये आपण परचेस करू शकतो मायक्रोवेव्ह, ओके. आणि प्राइस त्याची किती आहे, 2000 ते $3000 मध्ये त्याची सुरुवातीची प्राइस आहे. In this stage, you will want to keep close watch on the market reaction to your products and service and be ready to make changes. It sometimes helps to experiment with several different product and service configuration to see what resonates most strongly with customer, especially in the early stage. Okay, so um, म्हणजे एखादा प्रॉडक्ट जर 50 समजा त्याची आपण कॉस्ट वाढवली तर नक्कीच तो मार्केटवर परिणाम होणार आणि ते मार्केटमध्ये कस्टमरची रिएक्शन काय असणार आहे हे आपण काय केलं, वॉच केलं पाहिजे, ओके. आणि त्याच्यानुसार आपण काय केलं पाहिजे, कस्टमरला काय ॲक्च्युली कस्टमरची डिमांड आहे आणि कशा पद्धतीने आपण सप्लाय आपण त्यांना करायचं आहे हे पहिल्या स्टेजमध्ये आपल्याला बघायचं आहे, ओके. ग्रोथ. Sales generally increase with the demand for the product. Cash flow improves and profits are their peak. म्हणजे सेल्स हा जर डिमांड वाढली प्रॉडक्टची मार्केटमध्ये तर नक्कीच सेल्स इन्क्रीज होणार, ओके. सो त्याच्यामुळं कॅश फ्लो इम्प्रूव्ह प्रॉफिट्स अँड दर पीक, आणि त्याचवेळी नक्कीच त्याच्यामुळे कॅश फ्लो होणार तो इन्क्रीज होणार, तुमचा वाढणार, ओके. So although competition you may be minimal in this stage, it's important to continue make refinements and stay ahead of the competitive curve. Build product and service development capability with the cash you get from increasing sales. So या स्टेजमध्ये आपल्याला कंटिन्युअली आपण मार्केटमध्ये रिफाईनमेंट अँड प्रत्येक बारीक गोष्ट काय केलं पाहिजे, त्याच्यावर वॉच ठेवला पाहिजे, ओके. आणि त्याच्यामुळं की जसं आपला प्रॉडक्ट जो कशाप्रमाणे बिल्ड होईल किंवा सर्व्हिस जी आहे ती कशी डेव्हलप होईल, ओके. सो त्यामुळे कॅश नक्कीच मॅक्झिमम आपल्याकडे फ्लो होईल, इन्क्रीज होईल, आणि सेल्स नक्कीच वाढणार, ओके. सो ह्या गोष्टी मधल्या स्टेजमधल्या त्या ग्रोथ कशा पद्धतीने होईल हे आपण सुरुवातीला बघितलं पाहिजे. म्हणजे पहिल्या आपण स्टेज आली, पहिल्या स्टेजमध्ये आपण मार्केटमध्ये सर्वे केला आणि मार्केटमध्ये प्रॉडक्टचं कशा पद्धतीनं सेल्स आहे किंवा कशा क्वालिटी काय पाहिजे किंवा कस्टमरचा रिपोर्ट काय आहे तो आपण त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. दुसऱ्या स्टेजमध्ये ग्रोथ कशी मॅक्झिमम आपण करू हे बघितलं पाहिजे. आता मॅच्युरिटी, sales may continue to increase or level off, profit decrease since prices are continually lowered to compete. Still, a great amount of cash flow is generated through sales. आता सेल्स कंटिन्युअसली काय आपल्या प्रॉडक्टचा सुरू आहे, ओके. आणि प्रॉफिट काय काय व्हायला लागले, समजा अचानक प्रॉफिट काहीतरी डिक्रीज झालं, ओके. सो प्रॉफिट डिक्रीज झालं आणि ज्याच्यामुळे काय झालं की प्राइस आपण कमी करत गेलो मार्केटमध्ये टिकण्यासाठी. आपण किंवा काय केलं, प्रॉफिट आपलं कमी कमी करत गेलो, ओके. आणि सो त्याच्यामुळं काय होणार आहे, ग्रेट अमाऊंट ऑफ कॅश फ्लो इज जनरेटेड थ्रू सेल्स, आणि नक्कीच त्याच्यामुळं सेल्समध्ये मात्र काय होणार आहे, खूप चांगल्या पद्धतीनं पैसा जो खेळत राहणार. प्रॉफिट जरी कमी असलं तरी मॅक्झिमम आपण जो प्रॉडक्ट आहे तो मार्केटमध्ये टिकून राहिलेला आहे आणि त्यामुळे नक्कीच पैसे जे आहेत ते आपल्याकडं फ्लो सुरू आहे, ओके. सो कंडक्ट मार्केट रिसर्च टू डिटरमाइन ट्रेंड्स, अडॅप्ट युअर प्रॉडक्ट ऑफ सर्व्हिस to meet the coming trends. It is the stage in which differentiate the more important than ever. If you don't look for new opportunity in a new market and new product, the coming decline stage will leave you with products and service that no longer sell. म्हणजे ज्यावेळी प्रॉडक्ट एखादा मॅच्युअर होतो, ज्यावेळी प्रॉडक्ट कंटिन्युअस मार्केटमध्ये आहे त्यावेळी कंटिन्युअसली आपलं मार्केटमध्ये नवीन कोणते कोणते प्रॉडक्ट अजून
आलेले आहेत किंवा आपल्या प्रॉडक्टला कॉम्पिटिटर्स कोण आहेत, त्यांचं काय इनोव्हेशन आहे, त्यांनी कशा पद्धतीने त्यांचा प्रॉडक्ट डेव्हलप केला आहे याकडे लक्ष असलं पाहिजे. आणि जर ह्याकडे आपलं लक्ष नसेल तर नक्कीच आपल्या प्रॉडक्टचं सेल हळूहळू कमी होत जाणार. ओके, किंवा सर्व्हिस जी आहे ती जास्त दिवस टिकणार नाही. सो ह्या गोष्टी त्या मॅच्युरिटी लेवलला आपल्याला चेक करता आल्या पाहिजेत. ओके, सो नेक्स्ट वन इज अ डिक्लाइन. Sales drop even though price continue to fall. Profit are extremely low at this stage, but the product or service has generated sufficient cash flow during its life. आता सेल्स हळूहळू समजा तुमचा सेल्स काय झाला, कमी झाला. ओके, आणि किंमत तुम्ही काय करायला कंटिन्यू कमी 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 करत निघायला लागलाय, त्यामुळे नक्कीच सेल्स काय होणार, हळूहळू सेल्स कमी झाला म्हणून आपण काय केलं, किंमत त्याची कमी केली. सो प्रॉफिट त्याच्यामुळे काय होणार, एकदम कमी मिळणार. बट द प्रॉडक्ट अँड सर्व्हिस हॅज जनरेटेड सफिशियंट कॅश फ्लो ड्युरिंग इट्स लाईफ. पण त्यावेळी काय होणार आहे, पैसे जरी प्रॉफिट जरी कमी असला, खरं प्रॉडक्ट तुमचा किंमत कमी असल्यामुळे तो नेहमी मार्केटमध्ये त्याचा सेल सुरूच असणार आहे. ओके, सो कॅश फ्लो हा सुरूच राहणार आहे. सो व्हेन प्रॉडक्ट ऑर सर्व्हिस हिट्स दिस स्टेज, मेनी entrepreneurs reintroduce it with a new feature of a create a new benefit. काही वेळेला असं होतं की एखादा प्रॉडक्ट कंटिन्युअसली आहे मार्केटमध्ये पण त्याच्यात काही बदल झालेला नाही, त्यावेळी अशा वेळी काय होतं की मार्केटमध्ये नवीन प्रॉडक्ट त्याला कॉम्पिटिटर्स येतात आणि त्यांच्यामधले ते फीचर्स वेगवेगळ्या पद्धतीने ते डेव्हलप करून त्यांनी मार्केटमध्ये कॉम्पिटिशन आपल्याला उतरलं असतात. त्यावेळी आपल्याला तो प्रॉडक्ट जो आहे तो काय केला पाहिजे की त्याचा मॅक्झिमम आपल्याला त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं नवीन एखादा रिइंट्रोड्यूस म्हणजे नवीन आहे तोच प्रॉडक्ट पण नवीन थोडंसं त्याच्यात फीचर्स वगैरे वाढवून तो नवीन इंट्रोड्यूस कसा करता येईल हे बघितलं पाहिजे. सो त्याच्यामुळे काय होणार, न्यू बेनिफिट्स आपल्याला त्याच्यामध्ये मिळू शकतील. सिम्पली इन्क्रीजिंग द साइज ऑफ द कॅन्डी बार बाय 33% कॅन रिस्टार्ट इट्स लाईफ सायकल. सो समजा एखादा कॅन्डी बार आहे तर तो 33% वाढवून तो मॅक्झिमम त्याच्यामध्ये रिस्टार्ट लाईफ सायकल, इट्स त्याची लाईफ सायकल आपण परत काय केलं म्हणजे तो कॅश फ्लो आहे तो कंटिन्यूस ठेवला आपण. ओके, डिमांड आणि सप्लाय हे जे ते मार्केटमध्ये कंटिन्यूस ठेवलं आपण याच्यामुळे. सो ही गोष्ट पण तिथे महत्वाची आहे. सो कन्सिडर मेकिंग चेंजेस टू युअर प्रॉडक्ट or service or other way to you market way you market it. You may decide to discontinue your product or service before losses it into the cash flow generated by sales. So प्रॉडक्ट जो आहे तो लॉस मध्ये जाण्याच्या अगोदर किंवा सर्व्हिस जी आहे ती लॉस मध्ये आपला बिझनेस जाण्याच्या अगोदर आपण ते काय केलं पाहिजे, ह्या गोष्टी ओळखता आल्या पाहिजेत. मार्केटच्या ट्रेंड काय आहे आणि कशामध्ये चेंजेस आपण प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस जे कशा पद्धतीने त्याच्यामध्ये चेंजेस करायला पाहिजेत, काय काय चेंजेस करायला पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी ओळखून त्या पद्धतीने आपण मार्केटमध्ये पुन्हा तो प्रॉडक्ट काय केला पाहिजे, टिकवला पाहिजे. ओके, किंवा तो मॅक्झिमम त्याचा सेल्स कसा होईल या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. सो ह्या गोष्टी 4 फॅक्टर ही खूप महत्वाचे आहेत. सो हे स्टेजेस आहेत जे लाईफ सायकल म्हणजे प्रॉडक्टचा लाईफ जो आहे तो कंटिन्युअसली इन्क्रीज आपण ह्याच्या थ्रू करू शकतो. ओके, सो दिस इज द आवर ओके. सो नेक्स्ट वन इज न्यू प्रॉडक्ट डेव्हलपमेंट प्रोसेस. आता NPD न्यू प्रॉडक्ट डेव्हलपमेंट प्रोसेस मध्ये आपल्याला स्टेजेस आहेत. सो एखादा नवीन प्रॉडक्ट आहे आणि तो आपल्याला काय करायचा, डेव्हलप करायचा आहे, तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं प्रोसेस आहेत त्या आपण वन बाय वन आता बघूया. त्याच्यामध्ये जे मेन पॉइंट्स आहेत, पहिला तो आयडिया जनरेशन. फर्स्ट थिंग इज आयडिया जनरेशन. नेक्स्ट वन इज आयडिया स्क्रीनिंग. ओके, next one is a concept development and testing. Next, marketing strategy development. Next one is a business analysis, product development, test marketing, and commercialization.
दिस इज द 8 steps इन न्यू प्रॉडक्ट डेव्हलपमेंट प्रोसेस. म्हणजे एखादा नवीन प्रॉडक्ट डेव्हलपमेंट करायचं असेल तर आपल्याला ह्या 8 स्टेजेस आहेत. तर ह्या 8 स्टेजेस आपण वन बाय वन आपण त्याच्यामध्ये काम केलं पाहिजे. ओके, सो नेक्स्ट आपण लेक्चरमध्ये आपण न्यू प्रॉडक्ट डेव्हलपमेंट प्रोसेस वन बाय वन याच्यामध्ये आपण बघू. ओके, थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ लेक्चर.